नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग बांगरे डांगणोल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज आपण आहे इथं धामणुनीच्या खांडीच्या थोडंसं पुढं हॉटेल माऊली या ठिकाणी. मित्रांनो, तर या ठिकाणी सगळं गरमागरम ताजी जिलेबी बुंदी मिळणार. इथं अनेक ऑर्डर घेतले जातात. तर मग आता हे हॉटेल आपण पाहून घ्या. एकदम रस्त्याच्या कडेला आहे मित्रांनो. इथं ही पाटी दिसते. हा रस्ता पुढे गेला शिरपुंजा आंबीत, आणि हा रस्ता आला धामणूनकडून खांडीतून. तर हे पहा, आपण या ठिकाणी थांबलो आहे मित्रांनो. हे हॉटेल, आणि हे आहेत हॉटेलचे मालक. इथं हे बाबा आहेत हॉटेलचे मालक. हे पहा, इथं त्यांचं काहीतरी चालूच आहे. तर मग बाबा, तुम्ही सध्या इथं एकटेच आहेत ना? हा, मी एकटाच राहते दादा. हां, आणि मग तुमचं नाव गाव सांगा. माझ्यावालं नाव गणपत संत उघारे, हां गाव भरवच. हां आता मी 1 वर्ष झाला इथं आलेलो आहे. पाडव्याच्या दिवशी आलेलो आहे मागच्या वर्षी. हां, म्हणजे आता हे पाडव्याला वर्ष होईल मला. हां ना. इथं मग इथं धंदा पाणी कसं काय तुमचं चालत आहे? धंदा पाणी माझा चांगला चालतोय. फक्त जिलेबी सोडून माझ्याकडे दुसरं काहीच नाही. हा ना, जिलेबी बुंदी का? हा, जिलेबी बुंदीची बाहेर ऑर्डर देतोय, इथं नाही बनवत. हा ना. हम्म. कारण ते बुंदीला 4 माणसं हाताखाली लागतात. हां त्याच्यामुळे मी एकटाच असल्यामुळे इथं बुंदी नाही घेत. हां हां. मग आता हे काय काय आता हा पाक उकळवला, हा ना, पाक तयार केला, म्हणजे आता काय जिलेबीचा कार्यक्रम चालू करायचे. चालू करायची. तर मित्रांनो, हे बाबा इथं एकटेच राहतात आणि जिलेबीची ऑर्डर घेतात. ते बुंदीची घेतात, पण जागेवर घेतात, इथं नाही. आणि इथं जिलेबी मिळते. तर हे आहे मित्रांनो रस्त्याच्या कडेला, आणि इथं रस्त्याच्या एकदम कडेला असल्यामुळं इथं अनेक ज्यांना माहीत आहे, गावकरी असतील किंवा जे कोणी असतील, त्यांना हे माहीत होत आहे. आणि मग इथं चवाला 1 नंबर आहे, क्वालिटी चांगली आहे, घेणारे भरपूर येतात. हां, तर मग इथं जर कोणी असला तर मित्रांनो, ह्या रस्त्याला इथं धामणूनच्या खांडीच्या थोडंसं खाली, म्हणजे शिरपुंजीच्या बाजूला इथं हे माऊली हॉटेल आहे. इथं तुम्ही आवर्जून या. ज्यांना कोणाला जिलेबी खायची असेल, एकदम ताजी आणि चविष्ट अशी जिलेबी. रात्री आंबीतला ऑर्डर होती. रात्री का 70-75 किलो जिलेबी बनवली सप्त्याची. आणि आता सकाळी उद्याला 35 किलो पिठाची बुंदी बनवायला जायची. आता तिकडंच ना? हा, तिथंच. हां, सप्त्याचा लास्ट दिवस आहे. हां, उद्या उठतील ना? हा, उद्या सप्ताह उतर. तर उद्याची महापंगत आहे, त्यासाठी 35 किलो पीठ त्यांनी आणलेले. हां आणि मी आचार्य आहे. हां हां. 4,500 रुपये सुपारी घेतली. किती? 4,500. 4,500. हां. तर मित्रांनो, तुमचं जर कधी ह्या रोडवर येणं झाला तर तुम्ही आवर्जून या माऊली हॉटेल या ठिकाणी तुम्ही जिलेबीची चव घ्यायलासाठी येऊ शकता. आपा इथं पाक तयार आहे. तर आता बाबा म्हणजे हे भांडी धुवून झाली, आणि आता जिलेबी कशी काढतात ती सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर मित्रांनो, कधी जर ह्या रूटला तुमचा येणं झाला तर अवश्य या ठिकाणी थांबून ह्या बाबांच्या हातच्या जिलेबीच्या बाबतीत मी अजून पीठ कालवायला हात नाही माखवलेला, आणि करताना पण हात नाही माखू दे. हा ना. हा, ठिसूर आणि कुरकुरीत आणि चवदार जिलेबी. हां, बरोबर. पाहू ना आपण आता व्हिडिओमध्ये. तर नक्कीच बाबा, हा व्हिडिओ अख्खा महाराष्ट्रभर म्हणजे लोक पाहणारच आहेत. आता तेलाची कढई ठेवतोय. हां, तर हे बाबांनी तेलाची कढई ठेवली, आणि बाबांच्या वयाच्या मानानं तरी बाबा खूपच म्हणजे चपळ आणि एकदम पटकन, म्हणजे
असं जड काम नाही मित्रांनो इथं. हे पहा गॅस वाढवला तर असं आहे इथं. एकदम सगळं घाई गडबडीत काम चालू आहे. हे पहा ताटा बिटा सगळं म्हणजे एकदम चपळपण आहे इथं. इथं तुम्हाला रस्त्यावर बा तुम्ही येता जाता जर थांबले आणि तुम्ही जर म्हणले बा 1 किलो, अर्धा किलो, 2-5 किलो, 10 किलो जिलेबी आम्हाला अर्जंट पाहिजे, तरी मित्रांनो तुम्हाला लगेच तयार करून मिळेल. कारण इथं बाबांनी हे पहा सगळं मटेरियल तयारचे. हे पहा जे जिलेबीसाठी लागणारं साहित्यसुद्धा तयार आहे. तर इथं फक्त तुम्हाला थोडा वेळ अर्धा तास किंवा 10-20 मिनटं कळ काढावं लागेल. 10-20 मिनिटं जास्त नाही. हां, एवढी कळ काढावं लागेल आणि तुम्हाला लगेच आणि साहित्य रेडी आता राजूला लागेल तो म्हणून ते साहित्य तसंच राहिलं. हां हां नाही तर ते सर्व रेडी राहते. 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 1-1.5 किलो 2 किलो जिलेबी तयार करून मिळेल ताजी. हां, तर बाबांचं म्हणणं म्हणजे मित्रांनो या तुम्ही आवर्जून इथं ह्या रस्त्याने येता जाता या आणि ह्या जिलेबीची चव घ्या. तर चला आता बाबा म्हणजे पुढच्या तयारीला लागलेत. हे पहा सगळी गाय गडबड चालू आहे. मित्रांनो तुम्ही अनेक ठिकाणी जिलेबी पाहिले असेल, पण ही जिलेबी ही बाबा वेगळ्या आयडियाने काढतात. हे पहा हा एक डबा दिसतोय आणि त्या डब्यामध्ये जे जिलेबीसाठी लागणारं पीठ आहे ते चांगलं हातानं न हलवता एक काडी आणि त्या काडीने हे चांगल्यापैकी हलवून घेतात आणि ह्या डब्याला मित्रांनो हा एक होल पाडलेला. तर तिच्यातून बघा ही धार लागली आणि पहा ही वेगळीच आयडिया आहे बाबांची. ह्या वयामध्ये सुद्धा बघा ही कला. आणि आता सुरुवात झाली मित्रांनो जिलेबी काढायला. हे बघा ताव आलाय आणि हे बाबा नुसतं हातानंच पाहू राहिले. तर हे पहा या जिलेबी काढायला सुरुवात झाली डब्यानं आणि बघा एकदम खास व्हिडिओ होतो मित्रांनो हा. आता ते येईल आता. डब्याची जिलेबी ठिसूर आणि कुरकुरीत ना. हे पहा मित्रांनो आता बाबा काही ठिकाणी फडका वापरतात ना याला. हा फडकं वापरते. पण मग फडक्यापेक्षा ही चांगली का फडका चांगली? ही चांगली. हा ना. फडक्याची वातर जावते. हां ते फडकं राहते जास्त आंबूस लागते. हां. याची आंबूसपणा लागत नाही हां आणि ठिसूर आणि कुरकुरीत होते. हां. तर ही पहा मित्रांनो एकदम चविष्ट अशी ही पहा जिलेबी तयार आहे. आता ही तेलामध्ये तयार झाल्यानंतर पाकात टाकायची. हे पहा एकदम मित्रांनो बाबांचा वयाच्या मानानं खूपच म्हणजे चपळपण आहे आणि मेहनती आहे, रखड आहे. तर इथं मी आणि बाबा आवर्जून सांगतोय का तुमचं जर ह्या रस्त्याला कधी येणं झाला तर तुम्ही आवर्जून इथं थांबा आणि 5-10 मिनटं थांबून इथल्या जिलेबीची चव घ्या. बाबा कसं काय भाव इथं? 40 रुपयाला पावशेर. 40ला पावशेर. हां ना. 160 ला किलो. हां. तर पहा मित्रांनो जो बाहेर भाव चालू आहे तोच भाव आहे इथं. तसं काय म्हणजे महाग नाही आणि एवढ्या खेड्या गावामध्ये आणि तुम्ही 8 दिवस जरी ही जिलेबी ठेवली तरी नरम होणार नाही ही गॅरंटी आपली. हा ना. हा. बरोबर आहे. घरी नेऊन तुम्ही 8 दिवस ठेवा 15 दिवस ठेवा पण हे पुढं नरम होणार नाही. हां ही खात्री आहे मित्रांनो बाबाची. एकदम बाबा एवढे म्हणजे खात्री देऊन सांगतात. तसं बाजारामधून नेली तर ती लगेच नरम होते बाबा. संध्याकाळपर्यंत लगेच नरम अशी इच्छा होऊन जाणार. बाबा आता ही पाकामध्ये टाकली मग ही किती वेळ ठेवायची लगेच इच्छा? काढणार आता. हा ना. म्हणजे याला काय बा असं 5-10 मिनटं ठेवायची गरज नाही. नाही नाही. हा ही पहा मित्रांनो तयार झाली. ही पहा एकदम कलर आला
आणि लगेच ही बा तयार झाली. परत ते वाज देतं कडक. कडक. हा नाही बरोबर आहे ना. आता तुम्ही शॅम्पल बघू शकता. हा नाही नाही आता खाणारच आहे ना शॅम्पल. नाही नाही आपल्यातर्फे शॅम्पल बघा. पाहू ना पाहू ना. मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा येऊ शकतो पण पूर्ण पहा, कारण बाबांची ही कला जी आहे ना मित्रांनो, ह्या वयामध्ये थोडंसं कठीण वाटत आहे. कारण काही माणसा एकदा वय होत आल्यानंतर ते कुठलंही काम करायला धजत, पण हे काय रे बाबा असं येत नाही मित्रांनो. एकदम हे पा कुठलं म्हणजे एकटे राहतात आणि कधीच कंटाळा करीत नाही. इथले स्थानिक सांगतात त्यांच्या म्हणण्यानुसार हे बाबा कधीही ऑर्डर घेऊ, कोणी किती अर्धा 1 किलो 2-5 किलो 10 किलो कधीही नाही म्हणत नाही. कारण सगळा मटेरियल अवेलेबल आहे, तयार आहे आणि कधीही ते लगेच नव्या जोमाना आपल्या कामाला लागतात. तर असे ह्या बाबांची कला मित्रांनो वयाच्या मानानं खूपच म्हणजे यशदायी आहे. मग बाबा याच्यामध्ये हे मैदाच राहतो ना पूर्ण? हा मैदा दही राहतं का? दही किती टाकायचं काय असं? दही आपलं थोडं टाकतोय मी. आता आपण थोडं थोडं पीठ काढतोय. हां. जर 2 किलो पीठ काढवलं तर पावशेर दही. हां. त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग ते 2 किलोला समजा किती माल निघणार? 2 किलोला 8 किलो माल निघतोय. हा ना. नाही नाही हे जुगाड तुम्ही म्हणजे भारी केलं बरं का. डब्याचं फडका घ्या आणि ते आपण ते लई आहे ना. तर हे पहा मित्रांनो, ही सगळी मी पोरा म्हणजे जिलेबी खायला आले ते पहा. हे पोरांनो इथली जिलेबी कशी राहते रे? एकदम क्वालिटी क्वांटिटी विषय. हा ना, मस्त आहे बरं का. टॉपचा विषय आहे. हा ना. मग त्या टॉपच्या विषयासाठी तर आम्ही थांबलोय बरं. म्हणलं पाहू बरं किती करू पोरांनो तुम्हाला? 40ची. चायची कर म्हणून तर दुसऱ्याला बोलायला लोक आला नाही चांगला. हां. पीठ जास्त सैल झालंय. नाही नाही मी ऐकून होतो बरं का. हा पण मग योग येईना ना असा इकडे हा, यायचा. योगी. किंवा काही गोष्टी झाली ना दादा नाही. धरा रे. इकडे अजून ठेवलंय ना पीठ. मग चालेल. कलर नाही राहत. हा ना. कोरं पिठी. हा. मग याच्यातून काढून त्याच्यात कलर टाकायचं. हा पाहिजे तसं. हा. आणि मग इकडे परत कोरं पीठ काढायचं. हां. आणि मग हे समजा 1-2 दिवस 3 दिवस असं राहते का? हा हे राहते. हा ना. याला नाही राहत. हां. जेवढं जास्त दिवसाचं होईल ना हां. तेवढी चव येईल. हां ना. पण आंबोस कधीच लागणार नाही. हां. आणि कधी का बुवा हे आम्हाला आंबोस लागले हां. अशातला भागच नाही. आणि जास्त नाही ठेवायचं. हां. आता त्याच्यामध्ये मी आता कोरं पीठ कालवणारच. परत. हां. कारण ते राहिलंच नाही ना इकडे संपलं. हां हे संपलं. हा. त्याच्यामध्ये थोडंसं कोरं काढून घेतो. हां. ते हे तुला लईच मी हां ना. हे गाणं तुम्हाला असं मस्त काढायचं आता. हां.
काढूया हात नाही माफी हा ना नाही. हात मागवायचंच नाही. झालं, बस. ते मगच काढलं लागतं तर भरपूर पीठ होतं. लक्षच केलं नाही त्याचं. झालं आता तुम्हाला गाणं पाहिजे याचा टाईम नाही जास्त लागत माझ्याकडे. हा ना नाही नाही 4 दिवस सगळं. कसं गिराईक आलं तरी 5-10 मिनिटामध्ये त्याचं लगेच मोकळा. हा, मोकळा करून. तांब्याला पाणी घ्या ना हात धुवायला. जिलाबीचं पैसे देऊन जा नाही तर जाल तसंच निघून. मी आहे इकडे गाई. तुम्ही संपवता का? हा पाहून मग सांगा आता तुम्ही त्यांना. तर मित्रांनो शॅम्पल दिले आपल्याला बाबांनी. तरी बा आपण हातात घेतली. तर आपण पाहू बरं कशी चव आहे. मित्रांनो एकदम कडक जिलेबी आणि गरम, चवसुद्धा एकदम गोड आहे. पहा बाबांच्या हाताला काय चव आहे मित्रांनो. तुम्ही जवळ स्वतः या ठिकाणी येणार ना, येऊन जिलेबी खाऊन पहा, मगच बाबाच्या हातची चव आपल्याला कळल. तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या रोडला जर कधी आले तर ह्या हॉटेलला, माऊली हॉटेलला थांबावंच लागेल मित्रांनो. इथं खायचे का आता? इथं खायला मग थोडी नरम झाली ती घ्या. हा. आणि ते नाही कडक झाली सगळी. हा ना सगळी कडक झाली. इथं खायचे त्याला ना मागून. कमी पडले तर लगेच परत हे गाणं टाकी तुम्ही. हा तिने काय बोले तिने अडचण. ही जास्त चव झाली. ही खाऊन खा. हे राहू दे ना, खाऊन नंतर बोले राहू द्या व्हिडिओ. ते काय तुम्हालाच नाही इकडं कोणी आलं का त्याला मग चालूच राहते. हा ना हा ओळख असो नसो. हा. आणि जेव्हा आमचे झाले ते तर किती उचलून खात्यात ना. कडक झाले आता पूर्ण कडक होईल. हा. ती तुमची अर्धा किलो खायला. अर्धा पॅक करा आणि अर्धा खायला द्या. ही खायची तुझे बरं. ती कुरकुरी जास्त झाली म्हणून तेवढी बसली नाही. 15 देऊ का? या इकडे येडू काढा, येडू काढा, या इकडे. जरा जरा ताट जरा ओरिजिनल हा, या इकडे. बरीच येत ताट. ओरिजिनल ताट. लाजू नका मागू नका पोटभर खा. इकडं बसताय बसायचं ना तिकडे जुळीत प्यायला. कोण? थांबा आवाज येई ना. मी गाणी बसले जिलाबी काढते. जळून जाईल कडे म्हणली. कडे म्हणली जिलाबी 2 मिनिटं बंद केला आता. तर मित्रांनो सलाम या बाबांच्या मेहनतीला. या वयातही बाबा हे काम स्वतः करतात. तर मित्रांनो तुमचा कधी योग आला तर या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या. चला मित्रांनो नमस्कार.